भालवडी येथील रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष तर सर्वसामान्य नागरिक अजूनही चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत। 25 वर्ष विद्यार्थी ग्रामस्थ करतात खडतर प्रवास। कर्जत तालुक्यातील भालवडी ग्रामपंचायत हद्दीतील भालवडी गाव हे गेल्या 25 वर्षापासून चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत असून येथील विद्यार्थी, नागरिक, नोकरदार वर्ग वर्षाच्या 12ही महिने अत्यंत खडतर मार्गावरूनच प्रवास करत आहेत। परंतु एवढे असून सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष असून येथील सर्वसामान्य नागरिक गेल्या कित्येक वर्षापासून चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत। त्यामुळे येथील जनता अजून किती वर्ष या यातना सहन करणार असा प्रश्न येथील सुशिक्षित तरुणांना पडल्याने येथील गृहस्थ गौतम गोपाल हजारे यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सर्व ग्रामस्थांच्या सह्यांची मोहीम यशस्वीपणे हातात घेऊन गावातील ह्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, खासदार, स्थानिक आमदार तसेच रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग व तहसील कार्यालय कर्जत यांच्याकडे लेखी स्वरूपात हे सह्यांचे निवेदन पोस्टाने पाठवले। त्यामुळे आता तरी ही रस्त्याची दखल येथील स्थानिक लोकप्रतिनिधी घेतील की रस्ता दुर्लक्षितच राहणार हा सवाल येथील ग्रामस्थांच्या मनात कायम घर करून राहिला आहे। भालवडी ग्रामपंचायत हद्दीतील भालवडी गाव हे कर्जत शहरापासून अवघ्या 12-13 किलोमीटर अंतरावर असून 150च्या आसपास कुटुंब येथे राहतात। 2,500च्या पुढील येथील लोकसंख्या असून शेती व शेतीपूरक जोडधंदे हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे। तर सुशिक्षित वर्गातील युवकांची संख्या मोठी असल्याने पुणे, मुंबई आदी ठिकाणी नोकरीनिमित्त जाण्यासाठी भालवडी येथील खडतर मार्गावरूनच आजही त्यांना प्रवास करावा लागत आहे। तसेच काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर जात असताना त्यांनाही दिवसरात्र येथूनच प्रवास करावा लागत असल्याने अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे या सर्व जीवघेण्या प्रवासाला कंटाळून भालवडी ग्रामस्थांनी सह्यांच्या यशस्वी मोहिमेच्या माध्यमातून या रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी एक पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे। परिणामी त्यांच्या प्रयत्नांना यश येणार की नाही हा जरी सवाल उपस्थित राहत असला तरी स्थानिक आमदार गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्याकडे लक्ष घालणार की नाही याकडेच ग्रामस्थांचे जास्तीत जास्त लक्ष लागून राहिले। रोड नादुरुस्तीच्या अवस्थेत आहे। लहान लहान मुलं आमची जातात शाळेत, त्यांची म्हणजे हालापेष्टा होते। 150-200 घराचं गाव आहे, तर त्याच्यातून प्रत्येक जण कसा जातो कसा राहतो, रात्री दूध घेऊन कामगार जातात कामाला, त्यांच्या अवस्थेत काय त्यांच्या जीवाला त्रास होतो। तर एवढं कोणी जर रोड हा लक्ष घालून केला तर जरा आमच्या फायदेशीर होईल, लहान मुलांना येणं जाणं चांगलं होईल। ताबडतोब रोड व्हावा हीच आमची इच्छा आहे। गेले 25 वर्ष हा रोड नादुरुस्तीच्या अवस्थेतच आहे आणि लोकप्रतिनिधी कित्येक वेळा निवडून येतात इथं, परंतु इथल्या गावकऱ्यांना किती त्रास होतो हे आमच्या जीवाला माहिती आहे। लहान लहान पोरं इथनं कसे जातात शाळेमध्ये, कसे नाही जात हे आम्हाला माहिती आहे। आम्हाला एवढा त्रास होत असून सुद्धा आम्हाला ह्यो रस्ता का नाही अजूनपर्यंत झाला, आम्हाला हे प्रश्न फक्त सरकारला विचारायचा आहे। दुसरं आम्हाला काही नको, आम्हाला फक्त हा रस्ता पाहिजे बस। ह्यो रस्ता आणि पाण्याची टाकी ही आम्हाला पाहिजे, दुसरं काही नको आम्हाला, बस एवढं बोलतो।